चौफुला येथे संत तुकाराम महाराज पालखीत सांस्कृतिक नृत्य, वारकऱ्यांना दिलासा, भक्तिमय वातावरण निर्माण. दौंड तालुक्यातील चौफुला म्हणजेच वाखडी परिसरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने आगमन झाले. वारकरी संप्रदायातील हजारो भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते. देहू ते पंढरपूर या पायी वारीच्या मार्गावर असलेल्या चौफुला येथे पालखी पोहोचता संपूर्ण परिसर ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या गजराने रुंदावून गेला. प्रदीर्घ आणि खडतर पायी प्रवासामुळे वारकऱ्यांना येणारा थकवा दूर व्हावा तसंच त्यांचे मनोरंजन व्हावे या उद्देशाने चौफुली म्हणजेच वाखडी येथील न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्राच्या वतीने एक विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्राच्या सर्व कलाकारांनी अतिशय आकर्षक आणि नयनरम्य नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे या विठ्ठल रुक्मिणीची पारंपरिक वेशभूषा परिधान करून सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. कलाकारांनी सादर केलेल्या या पारंपरिक व सांस्कृतिक नृत्यामुळे परिसरात भक्तिमय, चैतन्यमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते. दिवसभराच्या पायी प्रवासाने शीण आलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर या कार्यक्रमामुळे आनंद आणि समाधान झळकताना दिसले. अनेक भाविकांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत या क्षणाचा मनमुराद आनंद लुटला. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील वारकरी या सादरीकरणाचा आस्वाद घेताना दिसले. न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्राच्या या उपक्रमाचे वारकरी भाविकांकडून तसेच स्थानिक ग्रामस्थांकडूनही मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले. वारीच्या मार्गावर अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वारकऱ्यांना नवचैतन्य आणि नवीन ऊर्जा मिळत असून पुढील प्रवासासाठी त्यांचा उत्साह द्विगुणित होत असल्याचे भाविकांनी सांगितले. या सोहळ्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच ग्रामस्थांनी योग्य नियोजन करून वारकऱ्यांच्या सुविधेसाठी विशेष व्यवस्था केली होती. एकंदरीतच चौफुला येथील या सांस्कृतिक कार्यक्रम वारी सोहळ्यातील एक संस्मरणीय आणि भक्तिमय क्षण ठरला, अशी प्रतिक्रिया उपस्थित वारकऱ्यांनी करण्यात आली. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी दौंड प्रतिनिधी सुधीर रणधीर यांचा रिपोर्ट. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवतचा मुक्काम आटोपून वरवणच्या दिशेने जात असताना या ठिकाणी चौफुला येथे जे वाखारी येथील जे न्यू अंबिका कला केंद्र आहे तर ते दरवर्षी वारकऱ्यांची सेवा करत असतात. तर यावर्षी देखील त्यांनी सेवा केलेली आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नक्की सेवा कशा पद्धतीने आणि कशी केली जाते. काय सांगाल, कशी सेवा करतात? गेल्या 32 वर्षांपासून ही परंपरा चालू आहे. आमचे थिएटर मालक डॉक्टर अशोक जाधव आणि जयश्री अक्का जाधव ज्यांनी जी काही परंपरा चालू ठेवली आहे त्याच्यामधूनच आम्हा कलाकारांना वारकऱ्यांची सेवा करण्याचा आनंद मिळतो. आम्ही नृत्य सादर करतो आणि त्यातून वारकऱ्यांना आनंद मिळतो आणि आम्हालाही आनंद मिळतो. इथं 10 ते 11 हजार लोकांचं जेवण असतं. जेवण करूनही त्यांना आनंद मिळतो आणि आम्हाला त्यांना पाहताना आनंद मिळतो. तर या ठिकाणी अंबिका कला केंद्राचे अध्यक्ष या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. तर काय सांगाल, कशा पद्धतीने सेवा करतात? आता 32 वर्ष झाले आम्हाला ही सेवा करताना आणि आम्हाला आनंद होतो. कलावंतांना लावणी, अभंग कार्यक्रम करायला त्यांनाही उत्साह असतो आणि असाच उत्साह आणि असाच आनंद हर वर्षी आम्हाला करता यावा असं परमेश्वराला आम्ही हर वर्षी मागतो. आणि शासनाने जे कलावंतांसाठी मानधन वाढवून दिलेलं आहे असे शासनाचा मी मनापासून कलावंतांपासून अभिनंदन करतो शासनाचा. आणि महाराष्ट्राची लावणी ही जगाला पाहिजे आणि टिकायला पाहिजे, त्याच्यासाठी शासनाने आम्हाला सगळ्या कलावंतांना मदत करायला पाहिजे. साधारण किती लोकांचं जेवण असतं दरवर्षी? कमीत कमी आता 10,000 लोकांचं जेवण असतं. यावर्षी 11,000 लोकांचं जेवण झालं. तर दरवर्षी या ठिकाणी न्यू अंबिका कला केंद्राकडून वारकऱ्यांची सेवा केली जाते. तर टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी